सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम वर्कशॉप AI इंटिग्रेशन इन एज्युकेशन. आपण सगळेच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे, वर्गावर्गात काम करणारे शिक्षक तुम्ही आहात आणि त्यांना मुलांचं भवितव्य घडवणारी सगळी तुम्ही मंडळी आहात. आणि आपल्याला आता NEP कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण शिक्षणाकडे बघतो त्यावेळी आपल्याला अनेक नवीन आयाम शिक्षण व्यवस्थेमध्ये येत असतात. आणि मला वसीम सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की हा जो NEP कॉन्टेक्स्टमध्ये ब्रिजिंग द गॅप बिटवीन स्कूल एज्युकेशन अँड हायर एज्युकेशन इज अन इसेन्शियल कॉम्पोनंट. हे सब्जेक्ट सिलेक्शन, मुलांचं ट्रान्झिशन हा सगळा भाग आहेच, परंतु याच्यासोबतच रिसोर्सेसचं इंटिग्रेशन करणं आणि नवीन ज्या गोष्टी आपल्या व्यवस्थेमध्ये आहेत त्या आपल्या शिक्षकांसाठी, मुलांसाठी कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देता येतील यासाठी अतिशय दर्जेदार रिसोर्सेस अवेलेबल करून तुम्हाला गायडन्स केलं त्याबद्दल मी मनापासून संपूर्ण टीमचं अभिनंदन करते. त्याचप्रमाणे सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूटच्या फॅकल्टीज आणि त्यांचे सर्व रिसोर्सेस जे आहेत त्यांचंही मी आभार मानते की तुम्ही जे आपण म्हणतो की आता सगळं ओपन रिसोर्स झालेलं आहे, परंतु हे होताना राईट वेनी करणं हा पण एक खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. आणि म्हणून आमच्या शिक्षकांना नेमकं जिन मिळालं. कोणीतरी म्हणालं की हातात आता तुमच्या जिन आहे, जिनला काय सांगायचं, पण त्याचा अकराळ विक्राळ राक्षस होणार नाही याची पण आपल्याला खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. आपण यापूर्वी पुस्तकं वाचायचो, त्याच्यानंतर त्याआधी जसं आपल्याला म्हणजे नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन जसं होत गेलं, बरोबर आहे, प्रिंट मीडिया जसं येत गेला, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि माहितीचं बंबार्डिंग आपल्याला होऊ लागलं. म्हणजे मोबाईलला हात लावला की तुम्हाला माहीत नसतं व्हॉट्सअपमध्ये काय येणार आहे समोरून. तुम्ही कदाचित घरचा मुलीचा मेसेज असेल म्हणून, आईचा मेसेज असेल म्हणून उघडतात आणि शाळेचा किंवा ऑफिसचा किंवा अजून कुठला तरी काहीतरी मेसेज असतो. सो तुम्हाला हे सगळं तुमचं सायकोलॉजिकल, इमोशनल हे सगळं वेलबिंग बॅलन्स करून आपल्याला काम पुढे करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खूप जबाबदारीने बोलते की हे सगळं जरी असलं तरी AIचा जबाबदारीने वापर करणं ही पण काळाची गरज आहे. कारण तुम्ही थोडंसं रिसर्चमध्ये वाचावं थोडंसं. माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना असेल की प्रोसेसिंगसाठी किती मिलियन्स ऑफ लिटर वॉटर लागतं आहे, ओके. आणि हा सगळा पर्यावरणावर म्हणजे AIचा योग्य वापर हा अतिशय महत्त्वाचा आहे. नाही तर पर्यावरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपला बांगलादेश असेल किंवा अलास्कासारखी बेटं असतील किंवा अनेक छोटी बेटं काळाच्या ओघामध्ये ही सगळी नष्ट होणार आहे. आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्टला आपण खरंच गरजेचं असेल तेव्हाच AI वापरणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा प्रॅक्टिकल विजडम हा तुम्हाला कोणीही कुठल्या वर्कशॉपमध्ये मिळणार नाही. तुम्हाला टूल्स जरी मिळाले तरी त्याचा ॲप्ट वापर करणं हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे की खरोखर जेव्हा गरजेचं आहे, आता तुम्हाला खूप सारं शिकवलेलं असेल, परंतु एक इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी किती मिलियन्स ऑफ लिटर वॉटर त्याचं रिसायकलिंग होतं आहे सर्व्हर लेवलला, AIचं बॅकएंडला. मला वाटतं IT ची टीम किंवा जे रिसर्चर्स असतील, इंजिनिअरिंग रिसर्चमध्ये काम करणारी टीम किंवा रिसर्च पेपर्स खूप सारे अवेलेबल आहे, वाचा वेळ काढून. आणि मग ह्याचा सगळ्याचा जबाबदारीने वापर करणं, कारण तुम्ही जे करणार आहात ते तुमची मुलं शिकणार आहे, ओके. मुलं तुम्हाला इमिटेट करतात. ते काय तुम्ही पुस्तकात काय शिकवताय किंवा तुम्ही काय त्यांना कुठल्या विषयातलं काय शिकवताय ते शिकत नाही मुलं, बरोबर आहे ना. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आपण पण ते नाही शिकलेलो आपल्या शिक्षकांकडनं. आपण त्यांच्याकडनं काय शिकलो आहे, त्यांचं अक्षर शिकलो आहे, त्यांचं वागणं बोलणं, त्यांची देहबोली, त्यांचे संस्कार हे आपण शिकलेलो आहे. आणि म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जबाबदारीने वापरावं असं माझं तुम्हा सर्व टीमला आव्हान असणार आहे. आणि ह्या सगळ्या एकूणच ओव्हरऑल तंत्रज्ञानाचा वापर एज अप्रोप्रिएटही होणं खूप गरजेचं आहे. जितकं सहज आहे तितकेच त्याचे धोके देखील खूप आहे. आपण सहज आता मोबाईलमधला एखाद्याचा फोटो आपण इरेज किंवा डिलीट करू शकतो आपल्याच मोबाईलमधला, बरोबर आहे ना, पिक्चर एडिटिंगमध्ये. तर तसंच आपण सहज एखाद्याचा तिथे चिपकवू पण शकतो, बरोबर आहे ना. पेस्ट करतो आपण, तर कट पेस्ट असेल तर हे खूप सोपं झालं आहे. मग त्यामुळे एखाद्याची इंडिव्हिज्युअलिटी स्टेकला तर नाही लागत आहे. हा थोडा विवेक जो आहे तो काम करताना किंवा ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करताना होणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे सगळी साधनं असली, विज्ञानाचं आपण लहानपणापासून आपली सगळी पिढी
विज्ञान शापकी वरदान हा निबंध लिहिण्यात मला वाटतं आपली सगळ्यांची गेलेली आहे. बरोबर आहे ना? आणि शेवटचं वाक्य आपलं सगळ्यांचं तेच असायचं. बरोबर आहे? काय? विज्ञान हे शाप की वरदान ही दुधारी शस्त्र आहे आणि आपल्या हातातल्या पेटत्या काडीने दिवा पेटवायचा की घर पेटवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. आणि म्हणून मला वाटतं पुन्हा एकदा कितीही कालसुसंगत बदल झाले, कितीही तंत्रज्ञानामध्ये बाबी बदलत गेल्या, तरी ही ओळ मला वाटतं ही चिरकाल टिकणारी आहे आणि ही ह्युमॅनिटीसाठी, एकूणच मानवजातीसाठी आपल्याला विचार करणारी, अंतर्मुख करणारी आहे. आणि म्हणून माझी तुम्हा सर्व शिक्षकांना अतिशय नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्याचा वाईजली वापर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देखील, कारण हे तुम्हाला ट्रान्समिट करणार आहे. टीचर्सनीच वाचलं नाही तर आपण मुलं कधी वाचणार आहे, तुम्हाला बघितलं नाही तर. आणि म्हणून सोपं एक जाता जाता काम देऊन जाते. डिअर मुवमेंट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. ओके, सो जस्ट फॉलो करा. हा तुमच्या घरात स्वतःपासून सुरुवात करा. जो वेळ तुम्हाला दिवसभरात अवेलेबल असेल, कमीत कमी फक्त 20 मिनटं वाचायचं. त्या वेळेला तुम्ही काहीच करायचं नाही, मोबाईल नाही, डिटॉक्स व्हायचं स्वतःला. आणि जे आवडतं, साहित्य असेल, विज्ञान असेल, तुम्हाला कविता वाचायला आवडत असेल, जेही असेल, रिसर्च असेल, जे काही वाचायला आवडत असेल ते वाचावं. आणि मला वाटतं ही सवय आधी स्वतःमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मुलांमध्ये जर लावली तर आपण एक चांगला रीडिंग कम्युनिटी, जे लुप्त होत चाललेलं संस्कार किंवा कल्चर आहे, तर ते आपल्याला थोडंसं पंथी जपून ठेवायची आहे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये. तर एवढंच छोटंसं आव्हान आहे. आणि पुढच्या वेळी मला वाटतं वसीम सर, किती शिक्षकांनी कुठली पुस्तकं वाचली, बुक प्रेझेंटेशन जेव्हा असेल तेव्हा मला नक्की बोलवा. मला आवडेल तुमचे अनुभव ऐकायला आणि तुमच्याशी बोलायला. पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. तुमच्यापैकी कोणी रिटायरमेंटला आलेले आहात, कोणी न्यू लर्नर, नवीन शिक्षक आहात, पण तुम्ही ज्या उमेदीने शिकत आहात सगळे, तर ते नक्की वाखाणण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करते आणि मला बोलवल्याबद्दल वसीम सर आणि त्यांच्या टीमचा आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.